बाहेर गेल्यानंतर चांगले चांगले रेस्टॉरंट्स बघू वाटतात आणि तिथे जाऊन बसून खावं वाटतं। असंच मी एक रेस्टॉरंट आलाय। तर फ्रेंड्स नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे साई सहारा रेस्टॉरंट, जे मुंबई गोवा हायवेवर पडतं। आणि हे रेस्टॉरंट बघितल्यानंतर लिटरली मला जसं वाटलं तसं तुम्हाला सगळ्यांना पण इथे जाऊ वाटेल। ॲज अ इंटेरियर बघून तर आम्हाला इथे व्हिजिट करावं तर इच्छा झालीच होती। बट फर्स्ट टाइम आम्ही ज्या टायमाला आम्ही इथून हायवेवरून जात होतो त्या टायमाला आम्हाला इथे टाईम नाही भेटला जायचं, तर म्हणून यावेळी मी टाइम काढून इथे व्हिजिट केलेला आहे। इथलं इंटिरियर बघून मला इथे जावं वाटत होतं, कारण हे खूप मस्त ह्यांनी इंटिरियर केलेलं आहे आणि बाहेरचं स्ट्रक्चर बघून तर खरोखर इथे व्हिजिट करायची खूप इच्छा होती। तर इथे गेल्यानंतर मग आतमध्ये जाताना तर सगळ्यात बेस्ट इथे फर्स्ट स्टार्टिंगला इथे त्यांनी साईबाबाचं मंदिर बनवलेलं आहे छोटंसं। त्यानंतर आतमध्ये व्हिजिट करतानाच त्यांनी एक ते तुळशीचं झाड लावलेलं आहे आणि ते आपल्या गावच्या पद्धतीने लावलेलं आहे। जिथे गावाला आपण तुळशीची झाडं लावतो तसेच ते त्यांनी इंटिरियर तिथे केलेलं आहे आणि तिथे मस्तपैकी त्यांनी डेकोरेट पण केलेलं आहे। आणि आतमध्ये व्हिजिट करतानाच गावचं फील येतं। असे इटांचं सगळं भिंती लावलेले आहेत आणि त्यांचं इंटिरियर पण एकदम सिंपल आणि खूपच मस्त आहे। इथले रेट्स बोलायला गेलं तर थोडेसे हाय आहेत, पण क्वांटिटी खूपच बेस्ट आहे। क्वांटिटी तुम्हाला प्राईसमध्ये तुम्हाला क्वांटिटी खूपच चांगली भेटेल आणि इंटिरियर बघून तर तुम्हाला खूपच आवडेल। इथे तुम्ही बर्थडे पार्टीज, ॲनिव्हर्सरीज पार्टीज तुम्ही करू शकता आणि खूपच मस्तपैकी इथे मेन्यू पण खूप चांगला आहे। इथे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्हीची क्वांटिटी खूप चांगली आहे आणि टेस्ट बोलायला गेलं तर खूपच बेस्ट आहे। आणि इथे तुम्हाला नॉनव्हेजमध्ये खूप व्हरायटीज भेटून जातील आणि व्हेजमध्ये पण आहेत, बट नॉनव्हेज लेवर्ससाठी तुम्हाला इथे बेस्ट आहे। तर फ्रेंड्स तुम्ही कधी इथे व्हिजिट करत आहात आणि इथे अगर तुम्ही व्हिजिट करत आहात तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही जरूर तिथे जाऊन व्हिजिट करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।